टार्झन बापू तुम्ही? नमस्कार पिंकी ताई. ते मी आज डॉलीबाईंना भेटावयास आलो आहे. तर तुम्ही कृपा करून तुम्ही डॉलीबाईंना बोलवावे ही विनंती आहे. किती सुंदर बोललात. परत एकदा बोलता का? म्हणजे ना व्हिडिओ रेकॉर्ड करून मी आजीला पाठवते. हा एकदा. नमस्कार पिंकी ताई. ते आपण डॉलीबाईंना भेटावयाला आलो आहे. तर तुम्ही कृपा करून तुम्ही डॉलीबाईंना बोलवावे ही विनंती आहे. काय चाललंय हे सगळं? अहो थांबा जरा फोटो काढू दे. हा तिकडे बघा. अगं पिंकी, काय फोटो काय लावलाय हा तमाशा? डॉलीबाई एक मिनिट. सुप्रभात डॉलीबाई. आता हे काय नवीन नाटक? ते डॉलीबाई तुम्ही आपल्याला म्हटलं होतं ना, बट तुम्ही मला म्हटलं होतं ना की एक चांगला मुलगा बनून यायचं म्हणून. तर मग आपण असे चांगले बनून आलोय. तर तुम्ही मला तुमच्या वर्गामध्ये एंट्री द्याल ना? किती गोड. विल यू जस्ट शट अप? चांगला माणूस आहे ना असं फक्त चांगले कपडे घालून आणि असं चांगलं बोलून नाही होत. मुळात चांगली वृत्ती असावी लागते. काय कशाने? म्हणजे नाही कळणार तुम्हाला काय ते. ठीक आहे, यांना घराच्या बाहेर काढ आणि दार लावून घे. एक मिनिट डॉलीबाई, तुम्ही उगीच आपलं भडकू नका. हे बघा, आपल्याकडनं चुकी झाली असेल ना तर आपण माफी मागतो. पण आपण सुद्धा तुमचे विद्यार्थी आहोत ना, मग तुम्ही आपल्याला का शिकवत नाही? काय चाललंय तुमचं? परिस्थिती काय आहे? बाकीचे स्टुडंट्स येत आहेत का इथे शिकायला? ते घरात बसून अभ्यास करतायत ना, ते आलेत का असं सुप्रभात डॉलीबाई करत माझ्या घरात? तर तुम्ही मला डॉलीबाई का हाक मारता? का त्रास देताय मला देवा? डॉलीबाई, काय आपण तुमचे विद्यार्थी आहोत ना, मग तुम्ही सुद्धा आपल्याला तुमच्या वर्गामध्ये प्रवेश द्या ना. हा, आता आपल्याला शिकवायची तुमची जबाबदारी आहे ना. माझी जबाबदारी काय आहे हे तुम्ही मला शिकवू नका. आणि मी कोणाला शिकवायचं आणि कोणाला नाही शिकवायचं हा फक्त आणि फक्त माझा डिसिजन आहे. बिसाइड्स दिस, तुम्हाला शिकण्यात किती इंटरेस्ट आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. अँड यू पिंकी, पुन्हा जर का या अशा लोकांना तू घरात घेतलंस ना तर त्यांच्या बरोबरच तुलाही या घराबाहेर जावं लागेल कायमचं. डॉलीबाई, टार्झन बापू सॉरी आता यापुढे ना मला तुम्हाला घरात नाही घेता येणार. नाहीतर घरात घेतलं ना तर तुमच्या बरोबर मला यावं लागेल बाहेर. पिंकी ताई, बघा आता आपलं काय चुकलं का? तुम्हीच सांगा आता. ठीक आहे, आता आपण नाही येणार या घरात. बघा. हा अहो पण हे बघ देवा, मी तुला सांगतो त्या दरवाजावर तू परत जायचं नाही. आणि तसंही तू एकदा कॉलेजला गेलाच होतास ना राधासाठी. तुला थोडंच का डॉक्टर बिक्टर बनायचं होतं? हा बाई, जर तुला बनायचंच असेल ना तर त्या मास्तरला इकडे उचलून आणतो. तो शिकवेल तुला इथं घरीच. आपल्याला डॉलीबाईंशिवाय दुसरा कोणी शिकवणार नाही. हा, म्हणजे डॉलीबाईंपेक्षा दुसरा कुठलाही मास्तर आपल्याला चांगला शिकवू शकत नाही. तसंही आपण तिकडे गेल्यानंतर राधाला सुद्धा कळेल की आपला बाबा ना जरा चांगला माणूस बनतोय, है ना? अरे पण हे आपण वेगळ्या मार्गाने पटवू शकतो ना. मी तुला सांगतोय, जिथे तुझा अपमान झालाय तिथे तू परत जायचं नाहीस. अरे तेच तर तुमच्या खोपडीत घुसत नाही ना. डॉलीबाई आपल्या भाईला शिकवायला नाही बोलल्या, हा आपल्या भाईचा केवढा मोठा अपमान आहे. आणि हा आपण सहन करायचा? आपण असाच गप्प बसायचा? डॉलीबाई त्या कबीरला आणि राधाबाईला शिकवतात ना, मग आपल्या भाईलाच का नाही? अरे पण मी या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं? डॉलीबाई आपल्या भाईला घरात शिकवायला कशा बोलवतील याचा विचार करायचा. आपल्याकडे एक जालिम उपाय आहे. हा गब्बर, जा एक मोठा स्पीकर घेऊन या. आलो रे. अरे बघा तर
फैसला मैंने किया ना ऐसे पीछा छोड़ूंगा है ये तुम्हाला आणि तुमच्या या माणसांना काय वाटलं हा असला सगळा भय्यात प्रकार कराल आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल ते सगळं मी ऐकेन? डॉलीबाई ऐका तर. डोंट मिसअंडरस्टँड. तुम्ही हे जे सगळं करताय ना याच्यामुळे फक्त मला एकटीला त्रास होत नाहीये तर राधा आणि कबीरला पण खूप त्रास होतोय. अभ्यासाचा सिरियसनेस तर तुम्हाला नाहीच आहे बट आय एम शुअर की राधा आणि कबीरला तो आहे. तुमच्या या सगळ्या फालतूगिरीमुळे त्या दोघांचं खूप मोठं नुकसान होत आहे. तरीही तुमची जर का हीच इच्छा असेल कॅरी ऑन कंटिन्यू करा हा सगळा धिंगाणा तुम्ही. चॉईस इज युअर्स. ठीक आहे डॉलीबाई, आपण माफी मागतोय. सॉरी. मिस्टर देवा, काल मी तुमच्या घरी जेवायला काय आले, तुमच्या हातची बिर्याणी खाल्ली, तुमच्याशी 2 शब्द बोलले तर याचा अर्थ तुम्हाला तुमची पातळी सोडून वागण्याचा परवाना मिळाला असं होत नाही. काल मी जे काही केलं ते एक शेजारी म्हणून, शेजार धर्म म्हणून. बट डोंट फॉरगेट मी तुमची प्रोफेसर आहे आणि तुम्ही माझे स्टुडंट. शेजारी आणि प्रोफेसर या नात्यात मी गल्लत करत नाहीये. तुम्ही ती करू नका. राधा, का ग एवढ्या गडबडीने बोलवलं? अक्का, मला जरा तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हा मग चल घरी जाऊन ग. नाही, मी घरी नाही येणार. मला इथेच तुझ्या भावाविषयी थोडं महत्वाचं बोलायचंय. म्हणून म्हणते घरी चल. चल अक्का, तू बोलणार आहेस की मी निघू? नाही, बर बर बोल बोल, काय बोलायचं बोल. म्हणजे मी मॅमना आणि तुझ्या भावाला एकत्र जेवताना बघितलं. आणि मला वाटलंय की मी मॅमना त्याच्याबद्दल सगळं खरं सांगून टाकून सावध करावं. आणि तो आज सकाळपासून मॅमच्या घरी सारखा ये जा करतोय. बरं, तो हे का करतोय, कशासाठी करतोय काहीच कळत नाहीये. अक्का, त्याच्या मनात मॅम विषयी काही अगं, हे असले भलते सलते विचार मनात आणू नको. माझ्या देवावर लय विश्वास आहे. तो असं काही पण करणार नाही. आणि तू काळजी करू नको, मी त्याला चांगले खडसावते. हा, काही काळजी करू नको. अक्का, तू हे जे काही बोलतेस त्याच्यावर तुझा विश्वास आहे? ए भाई, अरे काय चाललंय भाई? ये ना तू बाहेर. असा काय करतो? ए देवा, बाहेर रे, बस झाला आता. देवा, अरे हे सत्या हा काय करतोय? अरे काय करतोय म्हणजे काय? पुराण काळात कसे ज्ञान साधनेसाठी ऋषी मुनी तप करायचे, तसा आपला देवाभाई अखंड तप करतोय. अरे म्हणजे मला काही कळलं नाही. ए अरे तू काय विचारतो आता? नको ते. ए भाई, तू बाहेर ये ना. पाण्यात राहिलं तर आजारी बिजारी पडशील. तू ये ना बाहेर. अरे तू काय चाललंय इथे? काय गोंधळ चाललाय? ओ माय गॉड, देवा, तुम्ही तिथे पाण्यात काय करताय? प्लीज बाहेर या आधी. डॉलीबाई, जोपर्यंत तुम्ही आपल्याला तुमच्या वर्गात घेत नाही ना तोपर्यंत आपण या पाण्याच्या बाहेर नाही येणार. मॅम, मी काय म्हणतो, देवाची मागणी इतकी काही चुकीची नाहीये.
त्याला फक्त तुमचे लेक्चर अटेंड करायचे आहेत ना, सो तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा ना. नाही आणि देवाभाईचा हक्क तुम्ही असा हिरावून घेऊ शकत नाही. हा हो, ओके ओके स्टॉप. देवा, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. तुम्ही प्लीज बाहेर या. डॉलीबाई, पण तुम्ही आपल्याला वर्गात घेणार याची गॅरंटी काय? गॅरंटी काय? मी सांगते ना. ह्यांना सांग रे, मी सांगते ना, मी तयार आहे शिकवायला. या आता बाहेर. बर ठीक आहे. ये भाई ये. कसा पण ये भाई. सावकाश. उद्याच्या लेक्चर्सचं टायमिंग तुम्हाला कबीर कळवेल. काय झालं? आय एम सो सॉरी देवा. मला नव्हतं वाटलं की तुम्ही हे सगळं इतकं सिरियसली घ्याल. आय एम सॉरी. खरंच? सोडणार नाहीये मी तुम्हाला. मॅम येऊन नाही ना गेल्यात? नाही. फायनली आपल्याला जमलंय काय ग? मॅमच्या आधी यायला. नाही म्हणजे आपण इतके दिवस प्रयत्न करतोय पण तरीही त्या आपल्या आधी हजर असतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. सॉरी मला जर आज उशीर झाला. काल आपण कुठे होतो? व्हेरियस सिस्टम्स ऑफ आवर बॉडी मॅम. I think let's continue on the same. So, different systems of our body. Everything all right, ma'am? Yeah, I'm all right. थोडंसं डोकं दुखतंय, that's it. होईल ओके. आपण कंटिन्यू करू. Are you sure, ma'am? Yeah, I'm very much sure. तसंही आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी अभ्यास कॉम्प्रोमाइज झालेला मला आवडत नाही. ओके. एक्सक्यूज मी. येस डॉक्टर पोतनेस. ओके. दॅट वुड बी ग्रेट. आजच पाठवते. थँक्यू सो मच. गाईज, त्यासाठी गुड न्यूज आहे. काय मॅम? डॉक्टर पोतनेस आहेत ना, त्यांनी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल करण्याची परवानगी दिलेली आहे. वाव, दॅट्स ग्रेट. या इट्स ग्रेट. इनफॅक्ट मला इतकं बरं वाटतं की तुमचा आता अभ्यास बुडणार नाही आणि मलाही थोडीशी रेस्ट मिळेल. तुम्ही आत्ता जाऊ शकता. हो. आणि ऑन द वे आम्ही देवालाही पिकअप करतो. तो कशाला हवाय आता? कशाला म्हणजे अगं आजपासून तोही आपल्याला जॉईन होणार होता ना, म्हणजे असं मॅमच म्हणाल्या होत्या. अरे मला काय वाटतंय, देवाचं काय करायचं ते मी ठरवते. तुम्ही त्यात पडू नका. ओके ओके मॅम. यू गाईज लीव. आम्ही निघतो पण तुम्ही काळजी घ्या. हो. बाय मॅम. बाय. ऐक ना, तू काहीतरी प्लीज खाऊन घे, मेडिसिन्स घे आणि आराम कर. टेक केअर मॅम. ओके सर. बाय. बाय. ए भाई घेतला ना सगळा. थांब. ए अक्का अगं भाई निघाला, ये ना तू पटकन. हा आले. हा ते घे. हा थोडंच देते. चांगल्या कामाला चालाय ना, मग दही साखर खायची असते. हा जा. हा आता पोहोचेल बघा. रिक्षात पकडते मी. रिक्षात बघते
हो माझं एकतर डोकं दुखतंय आणि हे काय केलंस तू? तुम्ही किचन मध्ये आलात हा, म्हणजे तुम्ही येऊ शकता, तुमचंच किचन आहे, पण मला एवढंच सांगायचं होतं की मला आता वेळ नाही, मी जाते. अगं कुठे निघालीस तू? हो कुठे म्हणजे आमच्या एरियात आहे ना बेकायदेशीर घरं पाडतायत, ते म्युन्सिपाल्टीची गाडी येणार आहे, तर आम्ही सगळी जण मिळून मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाची मी लीडर आहे, लीडर. जर मोर्चा आणि लीडरच नाही तर कसं करून चालेल ना मॅडम, म्हणून मला वेळ नाही, मी जाते. खूपच मस्त. माझं काय म्हणणं आहे की तुला माहिती होतं तू कुठेतरी जाणार आहेस, तर हा पसारा का काढलास? आजी आजीने सांगितलं पसारा काढ. नाही 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 नाही, आजीचा मला फोन आला होता आणि त्या म्हणत होत्या की मोनिकाचं आजकाल घरात लक्ष नसतं. कुठेच लक्ष देत नाही ना ती, त्यामुळे आता तूच आहेस घरातली करती धरती, तर तुलाच भांडी घासावी लागणार, कचरा काढावा लागणार, लादी पुसावी लागणार, पोरांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. कसा इकडे पण मी लीडर, तिथे पण मी लीडर, म्हणून आधी बोलली की मोर्चा सांभाळूया मग घर सांभाळूया, त्यासाठी. हा तर म्हणून मला सांगायचं की मी आता जाते आणि जाऊन आले की मी लगेच परत येऊन सगळी भांडी बिंडी साफ करून टाकते. ओके चला येते मी. आणि ऐका 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 अजून आहे हा महत्वाचं आहे, तर मोर्चातले काही पिक्चर्स म्हणजे फोटोज काढून मी स्टॅच्यूवर टाकणार आहे. कशावर? स्टॅच्यू, अहो ते नाही का की आपण फोटो टाकतो ते 24 तास राहतात. अगं स्टेटस. हा ते 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 त्याच्यावरतीच टाकणार आहे, तर तुम्ही मला लाईक करा आणि त्याच्यावरती कमेंट करा, आय सपोर्ट पिंकी. हा जमेल ना? पिंकी आय सपोर्ट राहिलं होतं, आय सपोर्ट पिंकी. हा एवढं करा. हा आले बघ, पोचली, रिक्षातच आहे. हा हा आले आले. गुड मॉर्निंग मॅडम. डॉलीबाई चला आपल्याला शिकवायला सुरुवात करा. एक मिनिट, आज नाही. अहो डॉलीबाई असं कसं? पहिल्याच दिवशी तुम्ही सुट्टी द्यायला लागलात. अहो आणि तुम्ही तर आपल्याला गॅरंटी दिलीत पाण्यामध्ये त्या तिकडे. ये आय अंडरस्टँड, मी दिली होती गॅरंटी, मी शिकवणार पण आहे, पण आज मी ना कोणालाच शिकवत नाहीये. इनफॅक्ट राधा कबीरला पण नाही. ते डॉक्टर पोतनेस आहेत ना, तिथे गेलेत खरं तर. माझं ना खूप डोकं दुखतंय आज, म्हणजे. आणि त्यातून काय झालं माहितीये का, पिंकी पण घरात नाहीये. पिंकीने इतका घरात पसारा करून ठेवलाय ना, सगळं आवरा वगैरे खूप आहे, तर आज नको ना प्लीज. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू.